आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. दोन मित्रांची किंवा दोन मैत्रिणींची मैत्री टिकण्यासाठी महत्वाचं काय असतं? महत्वाच्या असतात त्या गप्पा, महत्वाच्या असतात त्या भेटी, महत्वाच्या असतात त्या उखाळ्या पाखाळ्या, महत्वाच्या असतात त्या गॉसिप आणि महत्वाचं असतं ते प्रेम. पण आज ज्या दोन मैत्रिणी या मंचावरती येणार आहेत त्यांच्यामध्ये महत्वाचं आहे ताल, सूर, गाणं आणि डान्स. कारण एक आहे कोरिओग्राफर आणि एक आहे अभिनेत्री आणि नृत्यांगना. या दोघींची जोडी कमाल आहे आणि त्यांना इथे बोलवल्यानंतर या मंचावरचं आणि आजच्या भागाचं वातावरण हे धमाल होणार आहे. फार मनापासून स्वागत करूया अभिनेत्री आणि नृत्यांगना उर्मिला कानेटकर आणि नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांचं. कसे हे ना होठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे कमाल 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 अप्रतिम. उर्मिला आणि फुलवाताई फार मनापासून तुमच्या मंचावरती स्वागत. आणि तुम्ही फार छान अप्रतिम नृत्य केलं. Thank हे मी you. काय तुम्हाला सांगणार, थँक्यू कॉन्फिडेंटली सांगतो की तुम्ही छान नृत्य केलं. तुझा परफॉर्मन्स जो साईडला एक चालू होता म्हणजे मी मध्ये मध्ये बघत बरोबर करतोय स्टेप बरोबर करतोय. गेल्या 10 वर्षात फुलवाताईनी मला वेगवेगळ्या सिनेमात वेगवेगळ्या पद्धतीने नाचवायचा प्रयत्न केला. तिला काही ते जमलं नाही. एका गाण्यात तू फक्त बसला होतास ना कशाला सांगते फुलवाताई? त्या सिनेमांची बरं तो लंडन मध्ये शूट होऊ द्या नाही तर सासवडला शूट होऊ द्या, कुठेही होऊ द्या, मा काही हा ठोकळा काही हल्ला नाही. ते नाही नाही. फार सुंदर नाचलायस तू त्या गाण्यात आपलं. ठीक आहे, मग तू स्वयंपाक केल्यावर मी चांगला म्हणेन. बरं, कशा आहात तुम्ही दोघी? मस्त एकदम. वा, तुम्ही दोघी एकत्र आल्यानंतर आम्हाला ही खात्री पडते की मंचावरती आता काहीतरी छान इंटरेस्टिंग काहीतरी घडणार, छान पाहायला मिळणार. पण आज तुम्ही आम्ही सारे खवईच्या मंचावरती आलाय, तुमचं फार मनापासून स्वागत. थँक्यू. सध्या नाटक जोरदार चालू आहे, कोरिओग्राफी जोरदार चालू आहे आणि शूटिंगही चालू असेल. मग या सगळ्यात आज इथे येताना काय विचार होता मनात? आज एकत्र येऊन मज्जा करायची इथे बरं. आणि खूप खायचं प्यायचं आणि त्यामुळे- नाचायला खूप ठिकाणी जातो. खायला आणि खाणं बनवणं म्हणजे मला असं वाटतं नाचाच्या व्यतिरिक्त आमच्यातला एक कॉमन दुवा आहे तो म्हणजे आम्ही बोथ ऑफ फूडी. बरं, And we are extremely good cooks. हो का? हो असं आम्हीच डिक्लेअर केलेलं आहे आणि ज्यांनी आमच्या Self हातचं proclaimed. खाल्लंय ते सगळे हो म्हणतील. आज तुला कळेलच. दोघी तुम्ही उत्तम स्वयंपाक करता. हो, हो. फार छान. ही गोष्ट आमच्यासाठी फार महत्वाची आहे. आज तुम्हाला या स्वयंपाकघरात बोलवण्यापूर्वी तुम्हाला या घराची ओळख करून देतो. तिकडे आहे आठवणींची पेटी. आठवणींच्या पेटीमध्ये फळांपासून भाज्यांपर्यंत, गुळ पावडरीपासून ते खरवसीपर्यंत सगळं आहे. शिवाय नीलमची काही स्टेनलेस स्टीलची भांडी पण आमच्या घरात नव्याने आलेली आहेत, त्याची मी तुम्हाला ओळख करून देईन. ही आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा. इथे फुलवाताई पदार्थही चविष्ट करायला लागतात आणि चकाटाही पिटायला लागतात, जे आपल्याला खूप आवडतं. हो की नाही? आणि आमच्या घरात आलेला अजून एक नवीन सदस्य म्हणजे बियॉन्ड अप्लायन्सेस, स्वयंपाकघराची सुरक्षिततेची काळजी हे आमचे जे आहेत नवीन पाहुणे ते घेतात. आणि तो आहे आठवणींचा कट्टा. इकडे गप्पा मारायला लागतात. तर अर्थात कट्ट्यावरून सुरुवात करूया आणि मग भागामध्ये पुढे जाऊया. चालेल? Yes. प्लीज या, वेलकम. जोडीने पदार्थ बनवत राहू आठवणी फुलवाताई आणि उर्मिला फार मनापासून तुम्हा दोघींचं स्वागत आम्ही सारे खवय्याच्या या आठवणींच्या कट्ट्यावर. थँक्यू. तुम्ही काय घेता, चहा का फक्त फिल्टर कॉफी घेता? खरं तर मी दोन्ही नाही. हो का? फुलवाताई तू? काळी कॉफी. काळी कॉफी. म्हणजे हा प्रश्न तू का विचारलायस त्याच्यावर मग मी उत्तर ठरवायला त्याचं पाहिजे. कारण असं आहे की आमच्याकडे द्यायला फक्त चहाच आहे, तो तुम्ही घोट घोट घ्यावा अशी आमची इच्छा आहे. बाकी काही नाही. घ्या. चालेल Thank you. चालेल. हं. आलं बिलं घालून हो. मस्त आहे. तुमची मैत्री कशी झाली, किती वर्षांपूर्वी झाली? तू सांग ओळख कुठे झाली, मैत्री कुठे झाली, मी सांगते. हा. 2009 साली हं. 8 का 9 ला तू माझ्याकडे कंटेम्पररी शिकायला आली होती, जिकडे माझे क्लास होते दुरू आठवतंय बिल्डिंगला. मला. तू आणि उमेश आलेला, उमेश कामत. म्हणजे वेगळं वेगळं शिकायला त्यांना. अचानक काय झालं, मी अचानक अशी एक कोरिओग्राफर म्हणून नवीन नवीन आले इंडस्ट्रीमध्ये. तेव्हा रिलीज नव्हती झाली नटरंग, पण हो नटरंगची गाणी ही करतीये आणि कंटेम्पररी डान्सर बुगी बुगी फेम. तेव्हा कंटेम्पररी करणारे कमी होते लोक मराठीत. तर त्यामुळे तेव्हा उर्मिला माझ्याकडे आली होती आणि मग तिला मी शिकवायचं आणि मला असं वाटलं बाप रे ही केवढी बोलते आणि
काय काय बोलते असं माझं झालेलं तिच्याबद्दल ते मनात आहे impression. ते ओठात आहे. हा हा हातचं राखून काही नाही आणि मग त्याच्यामुळे तुमची मैत्री झाली. नाही तिथे ओळख झाली आणि तिथे नाही नंतर एकापेक्षा एक अप्सरा आलीच्या मंचावर ती माझी मेंटॉर होती. लकीली, कारण मी अशी प्रे करत होते मला, कारण फुलाकडून तुझा phone शिकायचं आलेला मला होतं. आदल्या दिवशी. हो, फुलाकडून शिकायचं होतं. त्याची नांदी सुरू झालीच होती आधी आणि त्यानंतर एकापेक्षा एकच आलं आणि म्हटलं काहीतरी लाव ना, सेटिंग लाव ना यार, मला तुझ्याकडे तिला घे वाटलं ना. माझ्या हातात सेटिंग आहे अजून आजही काही नाहीये माझ्या हातात. पण तिचा माझ्यावर एक भाबडा विश्वास हो, होता. पण अशी चिठ्ठी उचलली आणि फुलाचं नाव आलं आणि मला हा, चला आता पुढचे 3 महिने मज्जा येणार. तो त्या सगळ्या प्रवासात आमची मैत्री झाली. या मैत्रीमध्ये कधी वाद भांडणं होतात? बघितलंच की नाही, प्रत्येक वाक्याला होतात. आई ग, हो, हो. फुलवतानी असे डोळे केले. हा, भांडणाचा विषय काय असतो? टीव्हीचा विषय. काही असू मी शकतं. तुम्हाला एखादा विषय देतो त्याच्यावरती आपण भांडा. भांडूया कसं. हा, चल चालेल. तुम्ही कुठे राहता? दादरला, नाही माहीमला, आणि तू बोरिवली. बोरिवलीला. कुठे भेटूया याच्यावरती तुमचा वाद चालू आहे. मोस्टली मी वयाने मोठी असल्यामुळे मी खूपदा पडतं घेऊन त्या बाजूला आलेली आहे पूर्वी. त्या बाजूला काही नाहीच आहे येण्यासाठी, त्यामुळे आपण मध्येच कुठेतरी भेटतो कायम, पार्ल्यात बिरल्यात. पार्ल्यात फक्त गझालीमध्ये हिला जेव्हा क्रॅप खायचे असतात तेव्हा भेटतो. कोरेगावला ओबेरॉय मॉल मध्ये भेटतो. पण तिचं म्हणणं आहे माहीम मध्ये काहीच नाही. माहीम मध्ये नाही, ती या बाजूला येते, या बाजूला. गोरेगाव असं तिचं म्हणणं ओबेरॉय आहे. मॉल. बरं, ओबेरॉय मॉल ही अशी जागा आहे जिकडे सगळं अवेलेबल आहे हो. असं तिचं एक म्हणणं आहे. खूप वेगवेगळी रेस्टॉरंट. त्यामुळे मी तिला आणण्याचा प्रयत्न नाही तरी करते. तुम्ही भांडताय. तुमच्या लक्षात आलंय का? कमाल, फार छान आहे तुमची मैत्री. आज आपण एक काम करूया, तुमच्या दोघींना भेटायला अजून एक खास व्यक्ती इथे आलेली आहे. हम्म. त्यांना इथे आमंत्रित करूया. डबेवाले संतोषजी या. हे बघा. हा 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 हा. नमस्कार नमस्कार. नमस्कार हे नमस्कार. घ्या. नमस्कार. आज माझ्या बायकोकडून छानशी न्याहारी आणलेली आहे आपल्यासाठी. ठीक आहे, आम्ही ते नंतर बघू. पण हा. तुम्ही या दोघींना भेटायला का आला? अरे वा, अलभ्य लाभ अलभ्य लाभ. आज मला जसं गुरुचं दर्शन झालं असावं. हो. अहो, हे खूप मोठे रील स्टार आहेत. कोण? रील स्टार आहे? रील हो तुम्ही यांचे फॅन आहात? हो, मी खूप मोठा फॅन आहे. बरं. मी आणि माझी बायको सतत यांचे रील्स पाहत असतो. अरे वा वा वा. मॅडम, मी सुद्धा मोठा रील स्टार आहे. हं? माझे सुद्धा मोठे मोठे फॉलोअर्स आहेत. हो का? हो, तुम्हाला पण लाईक येतात? खूप लाईक येतात. किती लाईक येतात? एक एक? मोठे. एक? हो, एक. आणि यांना किती येतात? त्यांचं ते त्यांच्या फॉलोअर्स पुढे एक लिहिलेला असतो, पण एवढं ते एकच्या पुढे एम लिहिलेला असतो. काहीतरी चूक झाली असावी. तर उद्देश काय घेण्याचा? मॅडमनी आमच्यावर एक छोटीशी रील करावी. आम्ही छोटे डबेवाले, बस ही विनंती आहे. बरं. एक छोटंसं काम आहे सर. एक रील सर, व्हिडिओ शूट करा सर. असं बसल्यापेक्षा बरोबर तुम्ही एक छोटीशी रील छानपैकी येईल. मी शूट करू? हो सर, प्लीज. आभारी आहे मी. आभारी आहे. आम्ही तर खूप आभारी आहोत. तुम्ही आलात म्हणून नाही, तुम्ही जाताय म्हणून. ओके, थँक्यू, बाय बाय. नमस्कार सर. येस. काहीतरी आणलंय तुमच्यासाठी डब्यात, काय आणलंय बघूया बरं. कारण तुम्ही दोघी डाएट वर असता ना. वा, बापरे, अरे गरमागरम थालीपीठ आहेत. थालीपीठ. प्लीज वा घ्या. वा वा, घेणार घेणार. अरे वा वा. भूक लागलेलीच आहे. थालीपीठांचा आणि तुमच्या मैत्रीचा काय संबंध? आम्हाला दोघींना थालीपीठ आवडतात. हो का? एवढाच. नाही, बेसिकली आम्हाला काहीही खायला आवडतं. चांगलं आहे. बेसिकली पॅचअपचं हे पण एक खाणं, चांगलं खाणं, चविष्ट खाणं. हो. तसंच आमच्या समोर आलं की आम्ही पण विसरून एकमेकींना जातो. करून खाऊ घालता? हो हो. मी तिच्या हातची एक गोष्ट खाते. हा. मला मटण नाही आवडत खायला, मटण नाही आवडत. पण उर्मिलाच्या हातचे मटन चॉप्स मी आज जगजाहीर करते. तिच्याकडे जेव्हा जेव्हा जेवायला जाल, मटन चॉप्स बनवायला सांगा तिला. खूप सुंदर. तसं Tasty फुलवाताईच्या हातचं काय? अनेक गोष्टी, फुलवाच्या घरच्या अनेक पदार्थ किंवा प्रेपरेशन मी माझ्या घरी आता बनवायला लागलेले आहेत. कोलंबीचं सुकं, वालाचं बिरडं खूप वेगळ्या पद्धतीने तिच्याकडे करतात, ते मला खूप आवडतं. आणि तिसऱ्या पण मी ठीक ना आहे, दोघेही फुडी आहात. दोघींच्या मा- बऱ्याच आवडी एकमेकांशी जुळतायत. बरोबर. ठीक आहे, आपण आता एक काम करूया. मित्र मैत्रिणी म्हटल्यानंतर काही इंटरेस्टिंग गमती जमती असतात आणि आपल्याला एक गोष्ट करायला फार आवडतं, ते म्हणजे मित्रांवरती राग काढायला. तर ही संधी आता आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि या खेळाचं नाव आहे घेऊ उशी उशी मी भांडायला. तर हा खेळ द्या. आपण खेळूया. तुम्हाला मी उशी देतो, तुम्हाला भांडायचंय. कशावरनं ते आपण आता बघूया. प्लीज घेऊन या साहित्य. या खेळाचं नाव आहे घेऊ उशी उशी मी भांडायला. मित्रमैत्रिणींमध्ये काही असे मनातले संवाद असतात जे आपण कधी कधी बोलून दाखवत नाही, पण त्याचा राग मनामध्ये असतो. तर तो काढायची संधी तुम्हाला आज आहे. एक एक प्रश्न विचारीन आणि तो राग तुम्ही दिलखुलासपणे काढा. हेअरस्टाईल बिघडेल, मेकअप खराब होईल वगैरे असा काही विचार करू नका. त्या दणके देव ना. हा, चालेल. चालेल. चला, बसून की उभं राहून मारायचं. तुम्हाला ज्याच्याने जास्त मारता येईल तसं मारा. अच्छा.
पहिला प्रश्न, भेटीची वेळ 10 ठरलेली आहे तर उशिरा कोण येतं? उर्मिला. आणि आपण चुकलो तर आपण स्वतःला मारायचं. हो, ती मारेलच ना, दुसरा मारेलच. ती नेहमी उशिरा येते. ऑलमोस्ट सगळीकडे. काय कारण आहे? म्हणजे सुंदर मुलींनी उशीर करावा हे आम्हाला मान्य आहे. म्हणजे जनरली असं ठरलेलंच असतं मला सांगताना अर्धा तास आधी सांगायचं, मग मी वेळेत पोहोचते. तिचं कसं होतं, ती मला बरोबर सांगते 11ला भेटायचं म्हणजे 11ला भेटायचं, मग माझे 11:15, 11:20 वगैरे होतात. आणि मला असं खूप वाटतं आहे. एवढी वर्ष झाली तर तिने सुधरावं थोडंसं, पण काही सुधरत. ओके, ठीक आहे. या. पण 11चे 11:30 होतात मोस्टली. ठीक आहे. एक 2 मित्रांमध्ये किंवा मैत्रिणीमध्ये एक असा असतो ज्याला सगळ्यातलं सगळं कळत असतं. तुमच्यातला तो व्यक्ती कोण आहे? ती व्यक्ती कोण आहे? सगळ्यात सगळं म्हणजे बरं आमच्या सगळं दोघींच्या कळलं. वयामध्ये 10 वर्षांचं अंतर आहे. हा. तिला असं वाटतं ती माझी ताई आहे. मला असं वाटतं नाही, मला असं वागावं लागतं. हा, भाग पडले, म्हणजे मला माझ्यावर आली आहे ती परिस्थिती. बरं, उशीचा मार राहिला ना, पण या उत्तरात मार, असं काहीच नाहीये. सगळ्यातलं सगळं कळत. नाही, मी तिला मारलं पाहिजे, कारण तिने तिच्या वयाचं वागायचं असतं, मला का मोठं वागायचं एज असतं? नाही, मी एज इज जस्ट द नंबर. मान्य. मी आतून अशीच पण- आहे अजून. हो. टीनेजर असलं पाहिजे. मला पण वागायचं Always ना, पण आयुष्यभर. माझ्या हा अनुभव वयाचं. कधी आला? सगळ्यातलं सगळं कळतं वाला अनुभव कधी आला? मला असं वाटायला लागलं की माझं सगळं चुकतंय. कारण ती सगळ्यातच मला लेक्चर द्यायची. पण हे काय? हे तिला कळलं नाही की मी वयाने मोठी असल्यामुळे मी तुझ्याबरोबर खूप ऍडजस्ट करत होते. अच्छा अच्छा. बरं, आता मी माझ्या वयाची वागणार हा. आणि तू तुझ्या वयाची वागणार. मी 50ची नाहीच आहे, मी 15 बघितलं? वर्षाची आहे. माझं ठरलंय. आता कसं करायचं? पण काय काय वागणं, म्हणजे कुठल्या वागण्यावरून तू तिला हे करतेस? जनरली वाटेल तिथे वाटेल ते बोलायचं. बरं, ठीक आहे. दोघींपैकी चांगला स्वयंपाक कुणाला येत नाही? आम्हाला दोघींना येतो, पण मला जास्त चांगला येतो. ओके, बरं. आता हे आता बदला घेतलाय मी मगाच्या प्रश्नाचा. हा खरंच तिला चांगला येतो का? तू हे म्हणजे ठीक आहे, आता असं आहे. हे बघितलंच ना, आता कोण समजूतदारपणे वागतंय. बरं, आता तू म्हणालीस की ऐक. तिच्या हातचं मटण जगात भारी. नाही, मटण जगात भारी आहे, पण असं दोघींमध्ये बघितलं मी, म्हणजे थोडस कारण वय ना, अगेन मी वयाने मोठी आहे, त्यामुळे 10 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स जास्त गुरुवाताई, आहे. तुझ्या लक्षात येते का? तू योग्य ठिकाणी वयाचं कार्ड फार छान पद्धतीने वापर. बघ तरी. हे बघ, मनाने मी 15 वर्षाची आहे. त्या बघ. मनाने पण आपण जी कृती करतो, आपण आयुष्यात जे एक्सपिरियन्सेस घेतो, त्याने मी वयाने मोठीच आहे. त्यामुळे मी 10 वर्ष जास्त स्वयंपाक केल्यामुळे माझा स्वयंपाक जरासा तरबेज झालाय. तरबेज. वेगळा प्रश्न आता. 2 मित्रांमध्ये किंवा मैत्रिणीमध्ये एक व्यक्ती असा हमखास असतो ज्याला बरोबर आहे असलेलं चूक सांगितलं तरी तो बिचारा ऐकून घेतो, आणि दुसऱ्याला चुका सांगितलेल्या आवडत नाहीत. असं तुमच्यामधलं कोण आहे? थांब, काय पहिला प्रश्न कुठल्या माझ्या वेळेला? पहिला प्रश्न होता चुका सांगितलेल्या कुणाला आवडत नाहीत? उर्मिला. मला आवडत उर्मिला मला आवडत नाही. नाही. स्ट्रेट आणि पहिलं काय होतं? पहिला काय होतं? नाही, ते पहिलं याच शेपूट होतं. काय होतं? नाही. हे असं होतं की एक जो असा व्यक्ती असतो जो बरोबर असलं तरी बिचारा चूक आहे म्हणून समजून घेतो. बघ, आम्ही खूप प्रामाणिक पण होतो. हो. खरं पण सांगतो. का तुला चुका सांगितलेलं का नाही आवडत? आवडत नाही असं नाहीये, ऍक्सेप्ट करते ती, पण पण बराच खूप काळ जातो. भांडण झाल्यानंतर accept खूप करा. काळ जातो. 5 खूप प्रश्न argument. तू मार खाल्लाय. 5 वेळेला मी मार खाल्ला. आता हा शेवटचा प्रश्न. हा. ड्रामेबाज कोण आहे? हे नाही, मी अजिबात नाही. चान्सच नाही. आता एक चान्स मिळालाय मला. 6 प्रश्नांचा मार एकदाच खाल्ला. आता सांग म्हणजे काय? म्हणजे जनरली ड्रामा खूप करायचा एखाद्या छोट्या गोष्टीवर. तुला असं वाटतं का? तू जेवढं मला बघितलंयस तेवढं. हो. पण ठीक आहे, असं असू शकतं, पण तुमची केमिस्ट्री कमाल आहे, आणि एकमेकींच्या वयाचा जो एक आधार आहे आणि त्याचा जो फायदा आहे तो घेण्यातही दोघी तरबेज आहात. तर मजा येते तुमच्या बरोबर गप्पा मारताना. आपण आता स्वयंपाकघराकडे जाऊया.